ट्रॅक्टर फसवणूक टोळीचा पर्दाफाश, 2 आरोपी अटक, 9 ट्रॅक्टर व 2 मोटारसायकली जप्त। अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयाची मोठी कारवाई। शेतकऱ्यांच्या नावावर ट्रॅक्टर फायनान्स करून त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून तब्बल 9 ट्रॅक्टर आणि 2 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। फिर्यादी शेतकऱ्याला आरोपी भालचंद्र अशोक साळवी राहणार वनकुटे, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर व त्याच्या साथीदार अभिजित सुनील भांडवलकर राहणार सिव्हिल हडको अहिल्यानगर यांनी ट्रॅक्टर घेण्यासाठी मदत करतो असे सांगून फसवणूक केली। त्यांनी फिर्यादीकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक, शेतीचे उतारे व रेशन कार्ड घेतले आणि L&T फायनान्स कंपनीकडून ट्रॅक्टर कर्ज काढले। ट्रॅक्टर फिर्यादीच्या नावावर घेतल्यानंतर आरोपींनी तो स्वतःकडे ठेवून ठरलेले पैसे देण्यास नकार दिला। या प्रकरणी फिर्यादीने दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी राजूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला। गुन्हा रजिस्टर नंबर 401/2025, भादवी कलम 420, 406-34। अपर पोलीस अधीक्षक श्री वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला। आरोपी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार येथे नेहमी ये-जा करत असल्याचे तपासात समोर आले। विशेष पथकाने पाळत ठेवून अखेर दोन्ही आरोपींना अहिल्यानगर येथे अटक केली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली। आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला 29 ऑक्टोबर 2025 रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक ट्रॅक्टर, त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे। त्यानंतर तो ट्रॅक्टर त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार, EMI आम्ही भरणार, त्याबद्दल तुला महिन्याला 30,000 रुपये, 35,000 रुपये, 40,000 रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे। या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता। याचा तपास करत असताना यातील जे काही हे फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली। ती नावं भालचंद्र अशोक साळवी, हा पारनेर येथील आरोपी आहे, आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर, हा देखील अहिल्यानगर येथील आहे। हे दोघे परस्पर संगनमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला यामध्ये मग फायनान्स कडील नोटिसा आल्या। त्यांचे लोक या शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच झाले। यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत 9 ट्रॅक्टर वेगवेगळ्या ठिकाणावरून जप्त केलेले आहेत। त्यामध्ये काही दौंड, संभाजीनगर, सिन्नर, त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून हे 9 ट्रॅक्टर आणि 2 दुचाकी आपण जप्त केलेले आहेत। या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहेत। या दोघेही आरोपींना त्यामध्ये अटक केलेली आहे। त्यांनी या प्रकारे असे आणखी किती ट्रॅक्टरांचा असा अपहार केलेला आहे, आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं हे कशा पद्धतीने मिळवायचे, या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राजूर प्रभारी अधिकारी करत आहेत। सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, सचिन धनाड, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र विरदवडे, सहदेव चव्हाण, अशोक गाढे, उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय मेंगाळ, पोलीस नाईक बापूसाहेब हांडे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारगंदे, राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधिकारी दीपक सरोदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरोडे, पोलीस कॉन्स्टेबल रत्न पारखी परते, शिडी पोलीस स्टेशनचे पोसई सागर काळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप उदावंत, तसेच श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अरुण पवार, मयूर तोडमल असे वेगवेगळ्या पथक तयार करून करण्यात आली आहे। या संपूर्ण कारवाईचे श्रीरामपूर पोलीस दलात आणि परिसरात कौतुक होत आहे।